नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबूचं क्रश लोणचं करून दाखवणार आहे. हे जाम म्हणून पण चपाती बरोबर खाऊ शकताय तुम्ही, भाकरी बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. हे खूप छान अशी टेस्ट लागते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. सालीमधील अँटीऑक्सिडेंटचे कर्करोगाशी पेशीशी अनियमित वाढ रोखते. असे हे बहुगुणी लोणचं असे आहे. ते कसे करणार आहे ते आज पाहणार आहोत आपण. तर हे खूप छान असे म्हणजे लोणचं आहे खायला आणि इतकं छान चटपटीत असं झालेलं आहे. अजिबात ह्याचं क्रशचं कडकपणा अजिबात झालेला नाही त्याचा. तुम्ही नक्की करून बघा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी करणार आहे लिंबाचं क्रश लोणचं करणार आहे. तर याच्यासाठी बघा मी लिंब 30 लिंब घेतलेलं आहे. याच्यात पाणी टाकून आणि मीठ टाकून ठेवणार आहे 10 मिनटं याला. कारण मीठ हे फेवरेटिव्हचं काम करतं म्हणून आपण हे मिठाच्या पाण्यात जरा भिजवून ठेवायचे आहे. तर इथं मी 1 चमच्याचं मीठ टाकणार आहे. हे बघा, या मिठाच्या पाण्यात चांगला पण 10 मिनटं ठेवायचं आहे याला. आणि असं चांगलं एकदम हे करून घ्यायचं आहे, चांगलं धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि सुकवून घ्यायचं आहे. तर याला 10 मिनटं आपण ठेवणार आहोत. बघा 10-15 मिनटं मीठ आणि पाण्यामध्ये मी भिजत ठेवली ती लिंब. तर अगोदर स्वच्छ धुवून घेतली ती आणि नंतर मी मीठ आणि पाणी येते याच्यामध्ये, कारण आपलं लोणचं खराब होत नाही. कारण मीठ आणि घातल्यामुळं पाणीमध्ये मीठ हे फिरवण्याचं काम करतं म्हणून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आपण आता या कॉटनच्या ह्याच्यावर मला वरती काढून घ्यायचं आहे. हे बघा याच्यावरती मी आता आणि एकदम स्वच्छ कोरडी करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथं बघा लिंब एकदम कोरडी करून मी घेतलेले आहे. जरासुद्धा इथं पाण्याचं हे अंश राहिलेलं नाही. तर आपण आता याला चिरून घेऊया. इथं मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे बघा. तर बघा इथं आता मी चिरून घेणार आहे लिंबू. तुम्ही 4 भाग करायचे, 8 भाग करा. याच्यातल्या बिया काढून घ्यायच्यात. पूर्ण बिया असं ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. मी याचे 8 भाग करणार आहे. हे आमचे लिंब घरच्याच लिंबाचे लिंब आहेत. कागदी लिंब आहेत हे बघा. याच्यातल्या अशा सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत. एकही बिया याच्यामध्ये ठेवायचं नाही, कारण याला कडवटपणा येतो आपल्या लोणच्याला. पूर्ण अशा बिया काढून घ्यायच्या त्याच्यातल्या. तुम्ही अशा मोठ्या पण फोडी करा, पण याच्यातलं बी असं आपल्याला क्रश लोणचं करायचं आहे त्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. कारण मोठ्या बिया केले की लवकर बिया निघत नाहीत ह्याच्यामधले. तर असंच आपण सगळे आता लिंबू चिरून घेऊया. मी 30 लिंबू घेतलेले आहेत इथं बघा. हे सगळं आता आपण याच्या बिया काढून घेऊन सगळे लिंबू आपण चिरून घेऊया. बघा असं आपण सगळं लिंब हे करून घ्या. बिया असं काढून घेऊया. बघा एकाच लिंबामध्ये किती बिया निघल्या. तर आपण सगळ्या आता लिंब चिरून घेऊया. इथं बघा मी सगळ्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत लिंबाच्या. बघा ते बघा एवढ्या बिया अशा निघलेल्या आहेत. बघू शकता हे बघा. हे सगळं काढून घेतलेलं आहे. आपण आता याचं सगळं साहित्य बघूया. इथं आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत बघा अगोदर, नंतर आपण साहित्य काढूया. इथं मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा 2 बॅचमध्ये लावणार आहे. एकदम एवढे लावणार नाही, अर्धे करून मी लावणार आहे. इथं बघा मी चालू बंद करून मी असं बारीक केलेलं आहे फोडी.
तर आपण दुसऱ्या पण अशाच करून घेऊया. इथे बघा सगळे मी लिंबू क्रश करून घेतलेले बघा, असं एकदम बारीक पण केलेले नाही, असं थोडीशी भरड ठेवलेले आहे. तर आपण आता जेवढं म्हणजे हे क्रश केलेलं आहे लिंबू तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तरी मी आता लिंबूच्या फोडी ठेवल्या त्या याच वाटक्यामध्ये मी आता काढून घेते हे क्रश आणि आपण साखर मोजून घ्यायची आहे. हे बघा मी ह्याच्यात मी काढून घेते हे सर्व क्रश लिंबू केलेलं आणि आपण आता साखर मोजून घेऊया. इथे बघा मी साखर पण तेवढीच घेतली, एवढं लिंबाचं क्रश केलं आहे तेवढीच साखर घेतलेलं आहे मोजून. इथं मी तिखट घेतलं आहे बघा, मी जसं पाहिजे तसं टाकणार आहे. इथं मी घेतलेलं आहे छोटी एकदम मोठी आणि मीठ पण घेतलेलं आहे. तर आपण आता मी शिजवून घेणार आहे. इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात लिंबाचा क्रश आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये साखर पण टाकून घ्यायची आहे बघा. मला कढई थोडीशी छोटी पडायला लागलेली आहे, बघूया हलवून घेऊया. कमी पडलं तर दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायचं. तर सगळी साखर हे ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आहे, कारण खाली करपण्याची शक्यता असते म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. इथे बघा पूर्ण असं मिक्स केलेलं आहे. आपण आता याच्यात मी हे 2 चमचे छोटे ते तिखट घेतलेलं आहे, याच्यात मी आता अर्ध टाकून घेणार आहे. बघूया नंतर मग कमी वाटलं तर आपण टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. गोड आहे करणार आहे तर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. हे बघा इथं मला कमी वाटते म्हणून मी सगळंच हे तिखट टाकून घेणार आहे याच्यात आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं बघा आपलं 10 मिनिट आता शिजलेलं आहे. अजून एक 5 मिनिट आपण शिजू देऊन बंद करायचं गॅस, नाहीतर जास्त पण आपण परतलं ना आत म्हणजे क्रश आहे ना तो एकदम कडक लागतो. म्हणून अजून एक 5 मिनिटं मी परतणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. बघा किती छान मस्त असं झालेलं आहे. कलर पण काय सुरेख आलेला आहे मस्त. जास्त पण एकदम तिखट नाही केले मी. बघा किती छान मस्त असं झालेलं आहे. अजून एक 5 मिनिटं 10 मिनिटं झाले याला परतलेलं आहे. अजून एक 5 मिनिटं आपण परतून घेऊया. इथे बघा 15 ते 20 मिनिटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला कडक करायचं नाही, नाहीतर आतलं जे क्रश केलेलं आहे ना ते एकदम कडक लागते खाताना. म्हणून एक मी 20च मिनिटं ह्याला शिजवून घेतलं आहे. बघा छान असं शिजलेलं आहे. बघा असं म्हणजे पडत पण नाही, लवकर चिटकून बसतो. हे बघा असं पडत पण नाही लवकर, असं चिटकून बसतं बघा उलटण्याला. म्हणजे आपलं इथं हे झालेलं आहे. जास्त पण आपल्याला घट्ट नको, आणखी थंड झाल्यानंतर घट्ट होते. आणि आता एवढंच बंद करणार आहे गॅस. जर मी 20 मिनिटं याला शिजवून घेतलेला. आता इथं आपला लिंबू क्रश करून तयार आहे बघा. आपण आता थंड झाल्यानंतर भरणीत भरून ठेवायचं आहे. इथे बघा माझं लिंबू क्रश लोणचं आणि किती छान झालेलं आहे बघा मस्त असं. कारण मी 20 मिनिटच बारीक मीडियम गॅसवरतीच शिजवलेलं आहे. त्यामुळे आतलं बघा लिंबूचं क्रश आहे ना तो सुद्धा बघा तुम्ही बघू शकता. हे बघा जरासुद्धा म्हणजे असं कडक झालेलं नाही बघा. हे बघा एकदम मऊ असं झालेलं आहे. अगदी लगेच खायला म्हणजे केलं असं झालेलं आहे लिंबू क्रश लोणचं. कारण मी जास्त आटवल्याने शिजवलं नाही आणि जास्त म्हणजे एकदम हे होते कडक होते शिजवल्याने. तर इथं बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. खूप छान असं लिंबू क्रश लोणचं तुमचं तयार होते. हे लोणचं उपासाला सुद्धा चालते, आपल्याला खिचडी बरोबर खायला खूप छान टेस्टी लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करा बघा. इथं बघा मी माझं लिंबू क्रशचं लोणचं करून तयार आहे.
माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. हे क्रश लोणचं तुम्ही जर याला ओला नाही आहात किंवा ओला चमचा नाही लावला तर हे वर्ष 2-2 वर्षे ह्याला काही सुद्धा होत नाही. बघा, मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. खूप छान असं चटपटीत असं झालेलं आहे आणि रसरशीत झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा.